आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मोड पाहणार आहोत. ग्रुप डाटा मधील मोड हे याची आज प्रॅक्टिस करणार आहोत. मोड आणि तो पण कशामध्ये तर ग्रुप डाटा मध्ये. ग्रुप डाटा पाहू मग आपण ग्रुप डाटा मध्ये त्याच्यासाठीच गणित घेऊ आणि लगेच सुरुवात करू. गणित लिहून घ्या माझ्यासोबत तुम्हीही, मीही लिहितो तुम्हीही लिहा. मंथली सॅलरी फर्स्ट कॉलम करा. मंथली सॅलरी, मंथली सॅलरी, मंथली सॅलरी. आणि दुसरा कॉलम आहे नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स. मंथली सॅलरी मध्ये लिहा बिलो ₹400 असं फक्त लिहा. बिलो 400, बिलो 600, बिलो 800, बिलो 1000, बिलो 1200, बिलो 1400 आणि लास्टला बिलो 1600. आणि नंबर ऑफ वर्कर्स मध्ये घ्या 0, 4, 14, 33, 45, 49 आणि लास्टला 50. असं आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला काढायचं आहे ती म्हणजे मोड. मग आपण कसं काढणार तर आपल्याला दिलेला जो कॉलम आहे तो बिलोचा दिलेला आहे, म्हणजेच काय दिलेला आहे तो लेस दॅननी दिलेला आहे. आधी आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काढून घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपण काय काढू शकतो की मोड काढू शकतो. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉलम करावा लागेल तो म्हणजे क्लास. मग आपण पहिला कॉलम करू क्लास. क्लास मध्ये आता पहा इथे बिलो 400 म्हणलेलं आहे. बिलो 400 म्हणजे काय आहे इथे 400 पेक्षा कमी. मग इथे लिहून घ्यायचं आहे असं तो कॉलम रो बिलो 400, बिलो 400, बिलो 400. नेक्स्ट काय असणार आहे 400 to 600, 400 to 600. त्याच्यानंतरचा 600 to 800. नेक्स्ट 800 to 1000. पुढे 1000 to 1200. नेक्स्ट 1200 to 1400 आणि लास्टला असेल 1400 to 1600. अशा प्रकारचा तो कॉलम असणार आहे. हा कॉलम झाला क्लासचा. आणि नंतरचा कॉलम असणार आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सीचा. पहिली फ्रिक्वेन्सी काय आहे बिलो 400. बिलो 400 ची किती आहे फ्रिक्वेन्सी तर 0च आहे, त्यामुळे ती आपण 0च घेणार. नंतर बिलो 600 आणि आपल्याला काय काढायचंय 400 to 600 च्या मधली काय करावं लागतील 4 minus 0, 4 minus 0 किती येतील ते 4च येतील. नेक्स्ट काय करावं लागतील 14 minus 4, 14 वजा 4 ही जर केली तर ती 10. पुढे 33 वजा 14, 33 वजा 14 जर केले तर ते किती येतील 19. नेक्स्ट 45 वजा 33, 45 minus 33 ते जर केले तर ते येतील 12. बरोबर. आणि नंतर 49 minus 45 जर केलं तर येतील 4 आणि लास्टला 50 minus 49 जर केलं तर येईल 1. आणि या सगळ्यांची टोटल घेतली तर ती टोटल किती येणार आहे तर 50च येणार आहे. पहा n किती येणार आहे 50च येणार आहे.
हा काय झाला आपल्याला, जो आपल्याला अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला गणित मिळालेलं आहे. आणि आता आपण काय करणार, तर आपण आता मोड काढायला सुरुवात करणार. सगळ्यात पहिल्यांदा काय काढतो आपण, मॉडेल क्लास. म्हणून लिहिणार आपण मॉडेल क्लास इज इक्वल टू मॉडेल क्लास इज इक्वल टू मॉडेल क्लास. आधी आपण शोधून काढणार, बरोबर, हायेस्ट फ्रिक्वेन्सी असणारा जो असतो तो काय असतो, मॉडेल क्लास असतो. मग खालच्या बाजूला लिहायचं देअरफॉर हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे इथे पाहिजे, किती आहे, तरी 19 असणारी ही जी आहे ती काय आहे, हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे. मग त्याला आपण काय करणार आहोत, त्याला आपण म्हणणार आहोत मॉडेल क्लास. मग आपण त्याला मॉडेल क्लास असं नाव देऊ, मॉडेल क्लास. किती आला तो, तो आलेला आहे 800 to 1000. देअरफॉर मॉडेल क्लास किती आहे, इज 800 to 1000. हा काय झाला आपला मॉडेल क्लास झालेला आहे, 800 ते 1000 हा मॉडेल क्लास झाला. आणि मग आता आपण काढणार आहोत तो म्हणजे मोड. मोड बरोबर आहे का, फॉर्म्युला पास, एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि या सगळ्यांना गुणिले काय, H गुणिले H. आणि आता आपण टाकू याच्यात किमती. एल किती आहे, तर 800, लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास किती, 800 800 प्लस F1 म्हणजेच काय, की हा असतो F1, हा असतो F0 आणि खालचा असतो F2, हा असतो F2. F1 किती आहे, 19 वजा F0 म्हणजे आधीची फ्रिक्वेन्सी किती आहे ती 10, म्हणून 10 खाली अपॉन 219 मायनस 10 मायनस 12 हे खालच्या बाजूला झालं. आणि याला गुणिले क्लास विड्थ किती आहे दोघांची, तर पाहिलं तर सगळीकडे ती एकसारखीच असते, 200 किती आहे, 200. आणि मग आता हे पुढे सॉल्व्ह करू, 800 अधिक हे दोघांची वजाबाकी येणार आहे 9 अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 19 इंटू 2 38, पहिल्यांदा गुणाकार करायचा, वजा साइन द्यायचं आणि ह्या दोघांची बेरीज करायची 22. दोघांची बेरीज किती येते, 22, बेरीज करायची आणि गुणिले हे 200 आहे असे ठेवायचे. आणि आता कॅल्क्युलेटर वरती आपण सॉल्व्ह करू शकतो, पहा 800 अधिक हे सगळं काही कॅल्क्युलेटर वरती सॉल्व्ह करायचं, करा आधी वजाबाकी करा आणि नंतर भागाकार गुणाकार करा. 38 वजा 22 करायचं आधी, 38 वजा 22 जर केलं तर वजाबाकी किती येणार आहे, 16. मग 9 भागिले 16 गुणिले 200 जर केलं, 9 भागिले 16 गुणिले 200 जर केलं तर येणार आहे ते 112.5, बरोबर ना, 112.5. आणि या दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर येईल 912.5 मोड आलेला आहे. मोड किती आला, 912.5. समजलं का सगळ्यांना, समजलं का, गणित समजलेलं आहे का, पुढचं घ्यायचं का मग, हो सर. हा पुढचं घ्यायचं, घेऊ घ्या. दोन नंबरला क्लास आणि फ्रिक्वेन्सी, क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास दुसरा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी.
क्लासमध्ये घ्या 9 ते 11, क्लासमध्ये 9 ते 11, नेक्स्ट 11 ते 13, 11 ते 13, नेक्स्ट 13 ते 15, 15 ते 17, 17 ते 19 आणि लास्टला 19 ते 21. असे हे दिलेले आहे आपल्याला क्लास. तर फ्रिक्वेन्सी लिहून घ्या. फ्रिक्वेन्सी मध्ये दिलेली आहे 3, 7, नंतरची आहे 17, सॉरी नंतरची आहे 12, नंतर आहेत 20 आणि इथे आहे 8 आणि शेवटी आहे 5. आणि आता आपल्याला मोड काढायचा आहे. मोड काढण्यासाठी आपल्याला वेगळा कोणताही कॉलम करावा लागत नाही. आता या गणितामध्ये आपल्याला क्लास सुद्धा जसा हवा तसा दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा दिलेली आहे. डायरेक्ट आपण काढू शकतो. म्हणून 1 नंबरला आपण काढणार मॉडेल क्लास. घ्या 1 नंबरला मॉडेल क्लास. ज्याला जमेल त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. माझ्या आधी सोडवलं तरी चालेल. मॉडेल क्लास इज इक्वल टू हायेस्ट फ्रिक्वेन्सी असणारा काय असतो? मॉडेल क्लास असतो. हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी पाहिजे इथे कोणती आहे? 20 असणारी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे हा पूर्ण असणार आहे तो काय असणार आहे? आपला मॉडेल क्लास असणार आहे. हा काय असणार आहे? मॉडेल क्लास. मग इथे खाली आपण लिहून घेऊ मॉडेल क्लास. Therefore, model class is काय आहे? 15 ते 17. 15 ते 17 याच्यामध्येच आपलं उत्तर असणार आहे. 15 ते 17च्या मध्येच आपलं उत्तर असणार आहे. आणि मग आता आपण लिहू मोड बरोबर मोड इज इक्वल टू L प्लस वरच्या बाजूला F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि या सगळ्यांना गुणिले काय? H. अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. आणि आता इथे किमती टाकूया. L किती असेल आता सांगा तुम्ही? 15. छान, व्हेरी गुड. प्लस F1 20 करेक्ट. मायनस F0 12. छान. अपॉन 220 मायनस 12 मायनस F2 किती? 8. छान. इंटू H किती आहे? 2. 2च आहे. पहा इथे जी दिलेली संख्या आहे ना त्या 2च आहे. त्या दोघांमध्ये फरक किती आहे? सगळ्यांमध्ये 2 आहे. म्हणजे क्लास विड्थ 2 आहे. पुढे इथे मी सॉल्व्ह करतो, कंटिन्यू इथे करतो. इज इक्वल टू 15 आहे असे घ्यायचे सुरुवातीला. प्लस या दोघांची मायनस वजाबाकी आलेली आहे 8 भागिले या दोघांचा गुणाकार 40 वजा या दोघांची बेरीज 20 गुणिले 2. नेक्स्ट स्टेपला 15 अधिक 8 छेद यांची वजाबाकी आली 20 गुणिले 2. बेक बेन बे पंचे 10 आणि मग नंतर आपलं उत्तर येईल पहा 15.08. हा काय असेल? आपला मोड आलेला आहे 15.08. बरोबर का? एवढाच येतो का? का चुकलाय? हो सर, बरोबर आहे. चुकलेला आहे. 15.8 येतो फक्त. 15.8 येतो. मला माहित होतं तुम्ही होच म्हणणार. करून पाहत नाही आपण. 15.8 येतो. असू द्या, काय हरकत नाही. पुढेचा गणित लगेच घ्यायचं ना? घ्या. परीक्षेला आलेला गणित आहे हे घेऊ आपण. घ्या क्लास आणि फ्रिक्वेन्सी.
क्लास आणि फ्रिक्वेन्सी तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. क्लास आणि फ्रिक्वेन्सी क्लास मध्ये घ्या 50 ते 100, 50 ते 100, नेक्स्ट 100 ते 150, 150 ते 200, 200 ते 250, 250 ते 300, 300 ते 350, 350 ते 400 आणि लास्ट संपलं एवढंच आहे. आणि फ्रिक्वेन्सी मध्ये घ्या, फ्रिक्वेन्सी सांगतो मी, फ्रिक्वेन्सी लिहा 5, 15, 25, 18, 12, 18, 12, 3, 2, 3 आणि 2 असं एक गणित दिलेलं आहे आणि आपल्याला सोडवायचंय. आता सगळ्यात पहिल्यांदा काय काढणार आपण, एक नंबरला काढणार मॉडल क्लास. मॉडल क्लास म्हणजे ज्याच्यामध्ये मोड आहे तो क्लास कोणता आहे तो काढायचा असतो. आणि तो कसा काढतो आपण, तर त्यासाठी लिहितो हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी देअरफॉर कोणती हायेस्ट फ्रिक्वेन्सी, तर हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 25. हे जर तुम्ही चुकीचं सॉल्व्ह केलं ना, समजा 25 च्या ऐवजी 18 घेतलं ना की चुकणारच. नीट व्यवस्थित पाहायचं किती आहे ती 25 आहे. म्हणजेच मोडवर क्लास कोणता असणार आहे आपला 150 ते 200 असणार आहे. मॉडल क्लास असणार आहे. त्याला राऊंड करून ठेवायचं म्हणजे आपलं चुकत नाही. आणि मग खाली लिहायचं मॉडल क्लास इज 150 ते 200. आणि मग खालच्या बाजूला घेऊ आपण मोड इज इक्वल टू 2 नंबरला लिहा मोड बरोबर L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आणि आता याच्यात टाकू आपण किमती टाकू. L किती आहे पहा 150 L आहे 150 150 अधिक F1 25 वजा 15 छेद 2 कंसात 25 वजा 15 वजा 18 आणि या सगळ्यांना गुणिले H. दोघांमधला क्लास विड्थ किती आहे 50. क्लास विड्थ इज 50. आणि नाव आपण सॉल्व करू. पुढे 150 आहे असे अधिक या दोघांची वजाबाकी 25 वजा 15. 25 मधून 15 गेल्यानंतर किती राहतील, तर राहतील 10. छान. 2 गुणिले 25 50 वजा 15 अधिक 18 15 अधिक 18 ते येतात 33 33 इंटू 50. पुढे आपण सॉल्व करू. मी इथे सॉल्व करतो. इज इक्वल टू 150 आहे असे घ्यायचे 150 प्लस हे 10 पण आहे असेच ठेवायचे सुरुवातीला छेद हे 50 वजा 33 करायचं. हे जर केलं तर हे येतात 17 आणि गुणिले किती 50. आणि आता आपण डायरेक्ट पण करू शकतो पहा 10 भागिले 17 गुणिले 50 गुणिले 50 जर केलं तर उत्तर येतं 29.41. म्हणजेच 150 अधिक 29.41 17 4 डिजिट पर्यंत घ्यायचं शक्यतो. मग बरोबर केलं तर उत्तर येईल आपलं 179.41 अशा प्रकारे आपण काय केलं, हेही गणित सॉल्व्ह केलं. हे परीक्षेला आलेलं गणित होतं पहा 179.41.
बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. ओके, चला पुढचं घ्यायचं आणखीन एक 4 नंबर. 4 नंबरचं घेऊ आणि मग आपण थांबूया. सॅलरी आणि फ्रिक्वेन्सी. पहिला कॉलम करा सॅलरीचा, सॅलरी आणि दुसरा कॉलम करा फ्रिक्वेन्सीचा. सॅलरी मध्ये घ्या 140 ते 160. नेक्स्ट 160 ते 180. 180 ते 200. 200 ते 220 आणि 220 ते 240. फ्रिक्वेन्सी मध्ये घ्या 6, 10, 17, 12 आणि 5 आणि 5. जमल का सोडवायला? का देऊ मी सोडून? जमेल सर. जोडवा, सोडवा. मी काही सांगत नाही, मी फक्त आता लिहितो, तुम्ही सोडवा आणि जर चुकत असेल तरच मोबाईल कडे पहा. आलं का सगळ्यांचं हेच? हो सर. 191.6667. तुमचं 66 असेल, बरोबर आहे का?
हो सर. हो 67 केलंय. 66 येतं म्हणून मी त्याला पुढे कंटिन्यू मध्ये 7 केलेला आहे. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. आणखी एक घ्यायचं. हो. मग आपण मोडच्या बाबतीत थांबू आणि जरा पुढचं शिकू. आता बस झालं एवढं. घ्या पहिला कॉलम करा, क्लास आणि फ्रिक्वेन्सी. हाच कॉलम ठेवा, क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास मध्ये घ्या 10 ते 15, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35 आणि 35 ते 40, लास्टला 40 ते 45. लास्टला 40 ते 45. फ्रिक्वेन्सी मध्ये घ्या 5, 6, नंतर 8, 7, 5, 4, 1. सोडवा, फास्ट सोडवा. आपण जर आणखीन याच्यामध्ये दुसरी गणित पण पाहणार आहोत. याच्यामध्ये एवढंच आहे, आपण काल मीडियनची जी प्रॅक्टिस केली ना ती आणि ही. आता जेवढे मीन, मीडियन, मोडचे गणित झालेले आहेत, जे मी तुम्हाला सांगितली दिली, याच्या बाबतीत काय करायचं आता की याची गणित, मीडियनची गणित मोडने सोडून पाहिजे, नंतर मीनने मीडियनने सोडून पाहिजे. म्हणजे मीनची मीडियन आणि मोडने सोडायची, मीडियनची मीन आणि मोडनी सोडायची, तर मोडची मीडियन आणि मीननी सोडायची. म्हणजे याची त्याची त्याला गणित तुमच्याकडे भरपूर आहेत. आता फक्त प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करू शकता. कसं सोडवायचं तुम्हाला आता माहित झालेलं आहे. फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला सोडवता येईल. त्याप्रमाणे सगळी तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. जर वेगळी काय गणित असतील तर मला सांगा, आपण ती घेऊ. L किती असणार आहे आता? L असणार आहे 20 अधिक F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मोडल क्लास आणि दी किती आहे ती 8 आहे. त्याच्या प्रिसिडिंगची असते ती F0 असते, ती आहे 6. खालच्या बाजूला 2 कंसात 8 वजा 6 वजा 7 गुणिले दोघांची क्लास विड्थ किती आहे? या सगळ्या क्लासची क्लास विड्थ आहे ती म्हणजे 5. आणि मग आता आपण याच्या पुढे सॉल्व्ह करू. 20 अधिक या दोघांची वजाबाकी येईल 2. खालच्या बाजूला या दोघांचा गुणाकार येईल 16 वजा या दोघांची बेरीज आहे 13 गुणिले 5. आणि नेक्स्ट मी इथे सॉल्व्ह करतो, नाहीतर कंटिन्यू करूया, काय हरकत नाही. 20 अधिक 2 खालच्या बाजूला यांची वजाबाकी आलेली आहे 3 गुणिले 5. आणि मग नंतर हे जर सॉल्व्ह केलं, कॅल्क्युलेटर वरती सॉल्व्ह करून पाहायचं म्हणजे शक्यतो चुकत नाही. 20 अधिक हे सगळं सॉल्व्ह करायचं 2 भागिले 3 गुणिले 5 जर केलं तर येईल 3.3333 येतं, म्हणजेच 3.3333. मग येईल आपलं उत्तर 23.3333. येते ना आता हे सगळ्यांना समजायला लागलंय कसं सोडवायचं, काय करायचं? मीन, मीडियन, मोड. कॅल्क्युलेट कसा करायचं हे आपल्याला सगळ्यांना समजलं असेल. आता आपण जरा थोडस याच्यामधलं वेगळं पाहू. झालंय सगळ्यांचं, समजलंय का? हो सर. आता आपण 5 गणित घेतलेले आहेत. ही 5 गणित मी तुम्हाला याच्यावरती पाठवणारच आहे व्हॉट्सअप वरती. चालतंय. आता आपण जरा पुढच्या पेज वरती जाऊ आणि
वेगळं पाहू. वेगळं म्हणजे काय की आता आपण मीन मीडियन मोडची तर प्रॅक्टिस पाहिलेलीच आहे. आपला आता किती वेळ झाला क्लास चालू होऊन? किती वेळ झालेला आहे?